मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणी म्हणजे काय? सो एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे हे आपण कसं ओळखणार? जसं पॅनल मेंबर ज्यावेळेला आपल्या विद्यार्थ्याची किंवा उमेदवाराची मुलाखत घेतात, तर हे जे पॅनल आहे साधारणतः 3 ते 4 माननीय सदस्यांचं हे पॅनल असेल. यात एमपीएससीचे माननीय अध्यक्ष किंवा सदस्य व इतर डिपार्टमेंटशी संबंधित काही अधिकारी आणि इकडे हा उमेदवार आहे. सो व्यक्तिमत्व चाचणी म्हणजे काय थोडक्यात? तर व्यक्तीचा इंटरव्ह्यू कसा आहे? व्यक्ती म्हणून तो व्यक्ती कशा पद्धतीनं विचार करतो? समस्याच्या निराकरणाकडे त्याचं लक्ष आहे, की सबबी सांगण्याकडे लक्ष आहे? सो या सगळ्या बाबींचा अंदाज घेतला जातो. जसं आपल्या अवतीभोवती अनेक प्रश्न आहेत. शासन म्हटलं, की शासनाला वेगवेगळ्या सुविधा समाजाला द्यायच्या आहेत, आपल्या नागरिकांना द्यायच्या आहेत. आणि जसं आपलं समाज कल्याण विभाग आहे, हा विभाग ज्या समुदायाचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होऊ शकला नाही, त्यांचा तो व्हावा यासाठी विशेषत्वानं तयार केलेलं हे डिपार्टमेंट आहे. मग अशा पद्धतीच्या डिपार्टमेंटला नेतृत्व करणारा अधिकारी सुद्धा तसा विचार करणारा असावा. तर त्याचं व्यक्तिमत्व तशा पद्धतीचं असावं. तो जाती, धर्म, वर्ग याची समानता आणि भारतीय संविधानांच्या मूल्यांचं जतन करणारा असावा. असे अनेक बिंदू की जे आपल्याशी चर्चा ज्यावेळेला पॅनल करतं, त्यावेळेला ते त्याचं जजमेंट घेतात आणि त्यानुसार ठरवतात, की आपल्याला या पदासाठी त्यांनी पुढे नेलं पाहिजे किंवा नाही.